हा मिनी ब्लॉग गुरुवारचा आहे म्हणून श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग। वार कोणताही असो, गुरुवार असो किंवा शुक्रवार असो, कामी काही संपत नाही। दिवस निघला की सगळ्यात आधी देवपूजा केली की सगळ्या बरं वाटतं। सकाळ सकाळी तर एवढी गडबड असते ना, आणि त्यात आणखी एक काम ते म्हणजे मी साबुदाणा रात्री भिजत घालायला विसरले, म्हणून पूजा झाल्यावर लगेच साबुदाणा भिजत घातला। या दोघांना दूध टोस्ट खायला दिले तर अथर्वने मोठी प्लेट पाहिजे म्हणून जेवणाचे ताटच घेतले होते। आज आहोंच्या डब्यासाठी मेथीची भाजी डाळ टाकून कोरडीच बनवली होती। तुम्हाला मेथीची भाजी माझ्या मिनी ब्लॉग मध्ये खूप वेळा दिसली, काय करणार, माझ्या नवऱ्याची आवडती भाजी आहे ती, म्हणूनच डबा पॅक केला लगेचच। माझा चहा घेऊन झाल्यानंतर या दोघांना अभ्यासाला लावलं आणि मी माझ्या झाडझुडीच्या कामाला लागले, कारण स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे। घर स्वच्छ असलं की आपलं आरोग्यही सुंदर राहते व निरोगीही राहते। दुपारी काही शूट न करता संध्याकाळीच व्हिडिओ शूट करायला लागले। संध्याकाळी एक स्पेशल सर्वांच्या आवडीची गाडीवर किंवा हॉटेलमध्ये मिळणारी भाजी करण्यासाठी एवढी सगळी तयारी केली। इथे मी आलू, गोबी, वाटाणा, सिमला मिर्च हे सगळं चिरून स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतलं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, पण सगळ्यात शेवटी माझ्याकडनं हा बीट टाकायचा राहिला म्हणून तोही चिरून बारीक कुकरमध्ये टाकला। बीटमुळे या भाजीला चांगला रंग येतो। सगळ्यात शेवटी कुकरला बंद करून शिट्ट्या मारण्यासाठी गॅसवर ठेवून दिला। चला तुम्हाला थोडासा क्ल्यू म्हणून हा मसाला दाखवते। हा मसाला पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की मी काय करत आहे। तेवढ्यात नवरोबांनी येताना ह्या भाज्या आणल्या होत्या। आता डायरेक्ट भाजी उकळतानाच तुमच्यासोबत शेअर करते। इथे कांदा, लिंबू चिरून पावही तव्यावर खरपूस असे भाजून घेतले व सगळ्यांना जेवायलाही वाढले। अशा प्रकारे पावभाजी तयार केली। रात्री झोपण्यापूर्वी केसाला तेलाने मालिश करून दिवस संपवला। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।